पोळ्यानिमित्त नागपूरसह विदर्भातील काही ठिकाणी काढण्यात येणारी मारबत मिरवणूक म्हणजे समाजातील संकटे, रोगराई, अडचणी यांना दूर करण्याचे प्रतीक। या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन नागपूरसह वर्धेतही मोठ्या प्रमाणात केलं जातं। मोठ्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्ह्या पोळ्याला काढली जाणारी ही मिरवणूक वाईट शक्ती आणि राजकीय बाबींवर कटाक्ष करण्याचं अधिकारिक साधन होय। वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे तब्बल 80 ते 90 वर्षांपासून पिढ्यानपिढ्या मारबत मिरवणुकीचं आयोजन केलं जातं। घोबोटोली या मारबत समितीकडून पहाटे 4 वाजल्यापासून या मिरवणुकीची सुरुवात करण्यात येते। इडापिडा रोगराई घेऊन जागे मारबत अशा जयघोषासह संपूर्ण परिसरात ही मिरवणूक काढली जाते। त्यानंतर मारबतीचं विसर्जन करण्याची ही प्रथा आजही जोपासली जात आहे। या मारबत निवडणुकीत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला, तर तिथेच बघ्यांची गर्दी देखील ओसंडून वाहत होती। यावेळी तृतीयपंथीयांकडून सादर करण्यात आलेलं नृत्य विशेष आकर्षण ठरलं। संपूर्ण देशभरात एकमेव विदर्भात साजरा होणार हा मारबत महोत्सव पुतळ्यांच्या स्वरूपात वाईट गोष्टींवर मारतोय। अगदी पुरातन काळांपासून जनमानसाने वाईट प्रवृत्तीवर मात करण्यासाठी याची सुरुवात केली। या उत्सवात मारबत नावाचे मोठे पुतळे, ज्याद्वारे समाजातील संकट, वाईट प्रवृत्ती यांना प्रतिकात्मक स्वरूप देऊन त्याचा नायनाट ही वृत्ती म्हणजेच भारतीय समाजातील भावडेपणाचं दर्शन। जनरल न्यूज करता जिल्हा प्रतिनिधी वर्धा।